ओके. सो हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज आपण जिओग्राफीचा म्हणजे भूगोलाचा जो कालचा आपला दुसरा चॅप्टर आपण राहिला होता अर्धा, तो आज आपण पूर्ण करणार आहोत. सो मी काल तुम्हाला जर आठवत असेल तर काल आपण भारताचा पूर्ण केलेला आहे. म्हणजे भारताचे 5ही प्राकृतिक विभाग आपण काल संपवलेले आहेत. आता जे आपण आज बघणार आहोत तर ते बघणार आहोत ब्राझीलच्या बाबतीत. म्हणजे जसे भारताचे 5 प्राकृतिक विभाग आहेत, तसेच ब्राझील या देशाचे सुद्धा 5 प्राकृतिक विभाग आहेत. सो हे तुम्हाला माहिती पाहिजे की कुठल्या देशाचे किती प्राकृतिक विभाग आहेत, त्यांची नावं काय काय आहेत. हे खूप महत्वाचं आहे. याच्यावरती तुम्हाला नक्की MCQ मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो आता मी स्क्रीन शेअर करते. आपण बघूया. आणि ब्राझीलचे कुठले कुठले भाग आहेत मी तुम्हाला दाखवणार पण आहे आणि मग त्याच्याबद्दल आपण माहिती सुद्धा घेणार आहोत. ओके. सो आता जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचे 5 भाग आहेत. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की ब्राझील याचे 5 प्राकृतिक विभाग आहेत. तर ते कुठले कुठले आहेत? तर पहिला जो आहे तो आहे उच्चभूमी. म्हणजे जर तुम्ही इथे जर पाहिलं असेल, मी दाखवते. ओके. सो हा जो आहे हा उच्चभूमी असं म्हणतात. आता ह्या उच्चभूमीचे परत 3 प्रकार पडले जातात. म्हणजेच महत्वाचे जर आपण प्रकार बघितले गेले तर ते 2 आहेत. उच्चभूमी हा एक त्यातला प्रकार आहे. 2 उच्चभूमीचे प्रकार पडतात. एक इथे जर त्यांनी दिलेलं आहे की ब्राझीलची उच्चभूमी आणि दुसरी जी आहे ती गियानाची उच्चभूमी. सो 2 उच्चभूमी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. एक ब्राझील आणि एक गियाना. हे सगळ्यात महत्वाचं आहे. पहिल्यांदी जे आपण एक एक पार्ट बघत जाणार आहोत, पण त्याच्या आधी मी तुम्हाला पहिले 5 विभाग जसे आपण काल पाहिले होते की भारताचे कुठले कुठले 5 प्राकृतिक विभाग आहेत. तर आधी मी तुम्हाला त्या 5 प्राकृतिक ब्राझीलच्या विभागांची नावं सांगते आणि मग आपण एक त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघत जाऊया. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील. सो आता पहिलं जे आहे 5 मधलं पहिलं आहे उच्चभूमी, बरोबर. दुसरा जो आहे हा आहे अजस्त्र कडा. म्हणजेच हा इथे जो आहे हा आहे त्याचा दुसरा प्राकृतिक विभाग. तिसरा जो आहे हा किनारी प्रदेश. ओके. आता हे जे ब्राझीलचे सगळे किनारी प्रदेश आहेत हे तिसऱ्या भागामध्ये येतात. चौथा जो आहे तो मैदानी प्रदेश आणि 5वा जो आहे तो द्वीपसमूह. आता ह्याच्यात लक्षात कसं ठेवायचं आहे तर भारतामध्ये सुद्धा द्वीपसमूह आहेत आणि ब्राझीलमध्ये सुद्धा द्वीपसमूह आहेत. भारतात सुद्धा तुम्हाला मैदानी प्रदेश दिसणार आहेत, तर ब्राझीलमध्ये सुद्धा तुम्हाला मैदानी प्रदेश दिसणार आहे, बरोबर. किनारपट्टीचा प्रदेश भारतात सुद्धा आहे, तसंच किनारपट्टीचा प्रदेश जो आहे हा तुम्हाला ब्राझीलमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजेच फक्त एक अजस्त्र कडा सोडला आणि उच्चभूमी सोडली तर ह्या 2 प्रकाराव्यतिरिक्त उरलेले 3 प्रकार हे भारताशी संलग्न आहेत. म्हणजे तुम्हाला वेगळं लक्षात ठेवावं लागणार नाहीये. भारतामध्ये जर तुम्ही किनारी प्रदेश, त्याच्यानंतर मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह हे जर तुम्ही लक्षात ठेवले तर ते दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे. फक्त ब्राझीलमध्ये काय वेगळं आहे तर ब्राझीलमध्ये 2 प्रकार वेगळे आहेत. एक म्हणजे उच्चभूमी आणि दुसरा आहे तो अजस्त्र कडा. आता आपण एक बघूया इन डिटेल मध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं की उच्चभूमी, आता उच्चभूमी म्हणजे काय तर थोडासा असा इलेव्हेटेड म्हणजेच वरती चढलेला पार्ट, ज्याला आपण पठार किंवा टेकड्या असं म्हणू शकतो. म्हणजे तो सपाट नाहीये पण तो थोडासा असा उंच प्रदेश असतो, त्याला आपण म्हणतो उच्चभूमी. आता ह्या उच्चभूमीचे परत 2 प्रकार पडतात. एक म्हणजे गियानाची उच्चभूमी आणि दुसरं म्हणजे ब्राझीलची उच्चभूमी. आता सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला या ह्याच्यामध्ये सांगायचं आहे की तुमच्या जर समोर एखादा पेज आणि पेन असेल तर फ्लोचार्ट काढा. मी जे तुम्हाला सांगते आहे त्याप्रमाणे फ्लोचार्ट काढा. म्हणजेच कुठेतरी एखादी टी डायग्राम बनवा. म्हणजे तुम्हाला पूर्ण सगळं वाचत बसायची गरज नाहीये. फक्त इथे लिहा वरती की ब्राझीलचे प्राकृतिक विभाग, त्याच्या खाली 2 रेषा काढून त्याला 2 बाण दाखवा आणि त्याच्यामध्ये 2 म्हणण्यापेक्षा रादर 5, कारण 5 विभाग आहेत, 5 विभाग दाखवा. त्याच्यात त्याची नावं लिहा आणि मग जर सपोज उच्चभूमी असेल तर परत उच्चभूमीचे परत 2 फाटे दाखवा, ज्याच्यामध्ये एक आहे गियाना आणि एक आहे ब्राझील.
म्हणजे एवढा जरी तुम्ही पोर्शन वाचलात तरी तुम्हाला परीक्षेसाठी या प्राकृतिक विभागामधलं दुसरं काहीही बघावं लागणार नाही. सो जसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतेय, थोडंसं तुम्ही पॉइंट काढून घेतले तरी तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे चालतील, म्हणजे तुम्हाला अभ्यासासाठी सोपं जाईल. आता उच्चभूमी जी आहे, आता पहिली आपण घेऊया गियानाची उच्चभूमी. बरोबर? आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर गियानाच्या उच्चभूमीमध्ये आपल्याला एक सर्वोच्च शिखर आहे. ओके. ते कुठलं आहे, तर पिको दी नेब्लिना. बघा हां, पिको दी नेब्लिना हे नावाचं उंच शिखर किंवा सर्वोच्च शिखर हे ब्राझीलमधलं या तुम्हाला गियाना उच्चभूमीमध्ये मिळणार आहे. म्हणून तुम्हाला याच्यात काय लक्षात ठेवायचं आहे, की सगळ्यात महत्वाचं की गियाना उच्चभूमीमध्ये एक महत्वाचं शिखर आहे, ज्याचं नाव आहे पिको दी नेब्लिना. त्याची हाईट किंवा उंची जर आपण बघायला गेली तर 3014 इतकी मीटर इतकी त्याची उंची आहे. आता शक्यतो तुम्हाला कोणी उंची विचारणार नाहीये परीक्षेमध्ये, त्यामुळे उंचीचा प्रश्न नाहीये. पण ह्याच्यामध्ये शिखराचं नाव मात्र तुम्हाला खूप महत्वाचं आहे. दुसरा ह्याच्यातला प्रश्न म्हणजे हे शिखर कुठल्या म्हणजे कुठल्या ठिकाणी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की ते उच्चभूमीमध्ये आहे गियानाच्या, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार. पुढचं जो आपण बघणार आहोत तर ते आहे ब्राझीलची उच्चभूमी, म्हणजे इथे. बरोबर? आता ह्या ब्राझीलच्या उच्चभूमीमध्ये परत त्याचे जवळपास 4 प्रकार पडलेले आहेत. एक म्हणजे त्याचा दक्षिण भाग जो इथला आहे, ब्राझीलचा दक्षिण भाग आणि पूर्व भाग. बरोबर? त्याच्यानंतरचा दुसरा जो आहे तो उत्तरेकडील भाग, तिसरा आहे दक्षिणेकडील उतार आणि चौथा आहे पूर्वेकडील उतार. सो असे 4 प्रकार याच्यामध्ये परत पडतात. कशामध्ये? ब्राझीलच्या उच्चभूमीमध्ये. आता प्रत्येक जर प्रकार तुम्ही बघत गेलात तर परत तुम्हाला, जसं मी काल सांगितलं की आपण हिमालयाचं उदाहरण घेतलेलं. हिमालय कसं आहे, तर वरती आहे, माउंटनस रिजन आहे, पर्वतरांगा आहेत, त्यामुळे सगळ्या उतारावरून जे पाणी वाहत येतं आणि नंतर ते एका सपाट प्रदेशात सगळं जमतं. तसंच ह्या उच्चभूमीचा आहे ब्राझीलच्या. परत ब्राझीलचा भाग जर पाहिला तर हा सगळा उंच भाग आहे. मग इथून काय होणार आहे, कसं लक्षात ठेवायचं सोपं, तर इथे सगळ्या नद्या वाहत येणार आहेत आणि या सगळ्या उतारावरून येणाऱ्या नद्या या ब्राझीलच्या उच्चभूमीच्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. मग आता पहिलं जर आपण घेतलं तर उत्तरेकडचा उतार, याच्यामधून कुठल्या वाहतात, तर सगळ्यात महत्वाचं उत्तरेकडून वाहते अमेझॉन नदी. ओके. अमेझॉन नदी आणि तिच्या या ज्या सगळ्या उपनद्या आहेत, तुम्हाला इथे अमेझॉन नदी दिसलेली असेल, बरोबर? तर ह्या ज्या सगळ्या तिच्या उपनद्या आहेत, या सगळ्या इथे वाहतात. त्याच्यानंतर अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्या, म्हणजेच काय, तर इथे काही अमेझॉन बरोबर दुसऱ्या काही नद्या आहेत, ज्या अटलांटिक महासागरात जाऊन सगळ्या नद्या समुद्राला मिळतात. तिसरं जो आपण बघणार आहोत दक्षिणेकडचा उतार, ह्याच्यामध्ये मात्र काही काही उपनद्या आहेत, म्हणजेच पॅराग्वे, पॅराना, ओके, उरुग्वे, या सगळ्या ज्या नद्या आहेत या सगळ्या दक्षिणेकडच्या आपल्या उतारामध्ये तुम्हाला दिसून येऊ शकतील. हे बघा, इथे पॅराग्वे आहे, पराना आहे, बरोबर? तर हा सगळा झाला आपला दक्षिणे. उरुग्वे इथे तुम्हाला दिसेल. तर या सगळ्या ज्या दक्षिणेकडच्या उतारावरच्या नद्या आहेत, या 3 नद्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे पूर्वेकडचा जो उतार आहे तो. आता पूर्व दिशा म्हणजे ही. मग आता ह्या पूर्व दिशेमध्ये काय आहे, तर इथे तुम्हाला कुठे नदी दिसत नाहीये बघा. तर इथे काय आहे, तर हा सगळा असा मोठा कडा आहे, बरोबर? आणि त्याच्यामुळे या कड्यावरून कुठल्याही नद्या तुम्हाला दिसणार नाही. हा फक्त कडा आहे जो अगदी एका टोकाला पूर्वेच्या आहे. त्यामुळे फक्त लक्षात ठेवायचं, पूर्वेकडे तुम्हाला काय आहे, अजस्त्र कडा आहे किंवा एखादा कडा आहे. अजस्त्र मी म्हणणार नाही, कारण अजस्त्र हा वेगळा प्रकार आहे. तर तीव्र स्वरूपाचा कडा असा आहे. दुसरी गोष्ट, उत्तरेकडे कुठली नदी आहे, तर उत्तरेकडे तुम्ही इथे बघू शकता, अगदी तुमच्या डोळ्यासमोर नकाशा आणा, तुम्हाला लगेच लक्षात येईल. उत्तरेकडे अमेझॉन नदी आहे, दक्षिणेकडे 3 नद्या आहेत, उरुग्वे, पॅराग्वे आणि पराना. आणि पूर्वेकडे मी तुम्हाला काय सांगितलं, तर अतिशय तीव्र असा कडा आहे, बरोबर? तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे उच्चभूमीच्या बाबतीत. आता अजस्त्र कडा आपण बघूया. तर अजस्त्र कडा हा बघा इथे आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही पूर्वेकडची बाजू आहे. तर ब्राझीलची पूर्वेकडची बाजू जी आहे ही सगळी या कड्यांनी व्यापलेली आहे, आपण असं म्हणू शकतो, बरोबर? आता हा जो आहे, हा उतार जो आहे या अजस्त्र कड्याचा, तर हा कुठे आहे,
तर हा जसा मी तुम्हाला सांगितलं पूर्वेकडे आहे, तर कुठून कुठपर्यंत आहे, तर साओ पावलो ते पोर्तो अलेग्रोच्या भागामध्ये तुम्हाला हा जो उतार आहे किंवा हा जो कडा आहे तो मिळणार आहे. आता परत याच्यामध्ये काय महत्वाचं आहे या अजस्त्र कड्यामध्ये, तर फक्त एकच गोष्ट की ते कुठून कुठपर्यंत आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं सावो पावलो ते पोर्तो अलेग्रेच्या भागामध्ये हा अजस्त्र कडा इथे सगळा विस्तारलेला आहे. तर तुम्हाला त्याचं हे लोकेशन मात्र लक्षात ठेवावं लागणार आहे. पुढचं आता आपण जाणार आहोत किनारी प्रदेश. किनारी प्रदेशामध्ये आपल्याला आता काय बघायचंय, तर किनारी प्रदेश हे दोन प्रकारचे. एक जो आहे तो आहे उत्तरेकडचा किनारी प्रदेश, म्हणजे हा सगळा वरचा, आणि दुसरा आहे हा पूर्वेकडचा किनारी प्रदेश. बरोबर. आता ह्याच्यामध्ये जर आपण पहिल्यांदा बघणार आहोत तर साधारण परत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्राझीलला किती किनारपट्टी लाभलेली आहे, तर ब्राझीलची किनारपट्टी ही 7,400 किलोमीटर इतक्या लांबीची आहे. आपली जी भारताची आहे ती 7,500 आहे, ब्राझीलची जी आहे ती 7,400 आहे. हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. दुसरी गोष्ट की आता उत्तरेकडच्या किनारपट्टीचे काय काय वैशिष्ट्य आहेत, तर सगळ्यात महत्वाचं की ह्याच्यामध्ये म्हणजे उत्तरेकडे जर आपण पाहिलं तरी अमापा पासून म्हणजे इथपासून जवळपास ते पूर्वेकडील रिओ दी ग्रँडे इथपर्यंत जो प्रदेश आहे ज्याच्यामध्ये मार्जा बेट येतं, म्हणजे हे बघा इथे बेट इथे तुम्हाला दिसेल, तर बार्जाचा उपसागर सुद्धा आहे. तर हे सगळं जे आहे हे उत्तरेकडील मैदानी प्रदेश सॉरी किनारी प्रदेशात तुम्हाला बघायला मिळेल. परत एकदा सांगते कुठून कुठपर्यंत आहे, तर वरपासून म्हणजे उत्तरेकडून उत्तरेकडून अमापा पासून जवळपास रिओ दी ग्रँडे म्हणजे इथपर्यंत जो प्रदेश येतो त्याला आपण म्हणतो उत्तरेकडचा किनारी प्रदेश. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर मार्जा बेट आणि मार्जाचा उपसागर हे दोन्ही याच्यामध्ये महत्वाचे आहेत. आता पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशाची काय वैशिष्ट्य आहेत किंवा त्याच्यात काय महत्वाचं आहे, तर सगळ्यात महत्वाचं तिथे जे आहे ती साओ फ्रान्सिस्को नावाची नदी आहे. इथे तुम्हाला दिसेल साओ फ्रान्सिस्को ही सगळ्यात अटलांटिक महासागराला, बघा मी परत सांगते, साओ फ्रान्सिस्को ही नदी अटलांटिक महासागराला मिळणारी सगळ्यात मोठी नदी आहे. लक्षात येत आहे. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, हे नक्की एमसीक्यू साठी विचारलं जाऊ शकतो की डॅश डॅश ही नदी ब्राझील मधली डॅश डॅश ही नदी अटलांटिक महासागराला जाऊन मिळते आणि ही सर्वात मोठी नदी आहे. तर कुठली आहे ती साओ फ्रान्सिस्को नावाची जी नदी आहे ती सगळ्यात मोठी नदी आहे. बरोबर आहे. सो हे तुम्हाला याच्यामध्ये किनारी प्रदेशात लक्षात ठेवायचे. आता आपण जाऊया ते म्हणजे मैदानी प्रदेश. मैदानी प्रदेशामध्ये आपण काय बघणार आहोत, तर मैदानी प्रदेश हे परत तीन त्याचे प्रकार. एक म्हणजे अमेझॉन खोरं, दुसरं पॅराग्वे आणि पराना नदी, आणि तिसरं जे आहे ते पॅन्टॅनल प्रदेश. असे तीन प्रदेशाचे परत म्हणजे मैदानी प्रदेश हे आपल्याला बघायचे. पहिला आपण बघूया अमेझॉन नदीचं खोरं. सो आता तुम्हाला सगळ्यात जर तुम्ही ऐकलं असेल तर दक्षिण अमेरिका खंडामध्ये, जसं तुम्हाला पहिल्याच चॅप्टरमध्ये सांगितलं होतं, तर ब्राझील हा देश कुठल्या खंडात आहे, तर दक्षिण अमेरिकेमध्ये. दक्षिण अमेरिकेमध्ये सगळ्यात मोठं जगातलं फॉरेस्ट म्हणजेच वन किंवा जंगल असं तुम्ही म्हणू शकता, तर हे सगळ्या जगातलं मोठं जंगल आहे. बरोबर. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये जवळपास 33% इतका जगाचा भाग हा या जंगलांनी, अमेझॉन खोऱ्यातल्या जंगलांनी व्यापलेला आहे. त्यामुळे दोन गोष्टी याच्यात महत्वाच्या आहेत, एक म्हणजे नदी आणि एक म्हणजे जंगल. अमेझॉन ही दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे जगातली, जी सगळ्यात मोठी नदी आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात त्याच्यानंतर का मी हे सांगते, तर अमेझॉन खोरं हे दक्षिण अमेरिका खंडातलं सगळ्यात महत्वाचं खोरं मानलं जातं, जंगल मानलं जातं, नदी सुद्धा मानली जाते. बरोबर. तर आता आपण याच्यात बघणार आहोत की सगळ्यात महत्वाचं की इथे काय आहे, म्हणजे का हा मैदानी प्रदेश आहे, तर इथे सगळी झाडं आहेत. या झाडातून तुम्हाला माहितीये की इथे आपण याला रेन फॉरेस्ट म्हणजे सतत 12 महिने पाऊस असतो या खोऱ्यामध्ये. म्हणून ह्या खोऱ्यातून जे काही पाऊस पडतो, जे काही पाणी वाहून येतं, हे सगळं इथल्या खालच्या मैदानामध्ये साठलं जातं. आणि म्हणून हा जो ब्राझील मधला अमेझॉन खोरं आहे, हा सगळ्यात मोठा मैदानी प्रदेश आहे.
त्याच्यानंतर आता पॅराने आणि पाराग्वे ह्या ज्या नद्या आहेत म्हणजे ह्या 2 नद्या, बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, आता हे नैऋत्य भागात आहे, याच्यात फार काही महत्वाचं नाहीये. ह्या 2 नद्या जिथे एकत्र येतात तिथल्या त्या भोवतालचा प्रदेश आपण म्हणू शकतो. सो हे तुम्हाला फक्त त्याच्यात लक्षात ठेवायचंय. आणि तिसरं जे आहे ते पॅन्टानल. पॅन्टानलमध्ये सुद्धा तुम्हाला फार असं काही लक्षात ठेवण्यासारखं नाहीये. फक्त त्याच्यात महत्वाची एकच गोष्ट आहे की माटो ग्रासो दो सुल या राज्याचा विस्तार या प्रदेशात झालेला आहे. परत सांगते, माटो ग्रासो दो सुल हा जो राज्य आहे याचा विस्तार या पॅन्टानल प्रदेशात झालेला आहे. हे झालं आपल्याला मैदानी प्रदेशाचं. आता लास्ट आपण बघणार आहोत द्वीपसमूह. द्वीपसमूहामध्ये त्याचे परत मेनली 2 प्रकारात वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे किनारी बेट जी किनाऱ्यावर वसलेली असतात आणि दुसरी जी आहे ती सागरी बेट म्हणजे जी सागरी किनाऱ्यावरती किंवा सागराच्या जवळ असलेली बेट, असं आपण त्याचं वर्गीकरण करणार आहोत. आता किनारी प्रदेशामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवा, याच्यात खूप महत्वाचं असं काही नाहीये ज्याच्यावरती एमसीक्यू येऊ शकतात. फक्त एकच आहे की तुम्हाला बेट कुठल्या प्रकारचे आहेत म्हणजे किनारी आणि सागरी हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचंय. बाकी याच्यात महत्वाचं असं काहीही नाहीये. ठीक आहे. आता आपण पुढे जाणार आहोत ते म्हणजे नदी प्रणालीवरती. आता आपण इथे भारताचं आणि ब्राझीलचं पूर्ण प्राकृतिक विभाग बघितलेले. आता आपण जाणार आहोत पहिल्यांदा भारताच्या नदी प्रणालीमध्ये. आतापर्यंत जे काही मी सांगितलेलं आहे ब्राझील आणि भारताचं, याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट आहे का? इथपर्यंत जर कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. नसेल तर मग मात्र आपण पुढे जाणार आहोत. कोणाला काही डाऊट आहे? ओके. हो, करेक्ट. जगाची फुफ्फुसं असं म्हणतात कारण त्याच्यात जगातला 33% हा भाग त्या अमेझॉन फॉरेस्टने केलेला आहे. बरोबर. व्हेरी गुड. ओके. ओके. माझा आवाज कारण इथून पूर्ण आहे बाळा. सो एकदा तू तुझा व्हॉल्यूम चेक कर बरं. ओके. सो आता आपण पुढे जाणार आहोत. बघणार आहोत भारताच्या बद्दल. ओके. सो आता ही जी नदी प्रणाली आहे, भारतीय नदी प्रणाली, ही इथे तुम्हाला जर नाही दिसली, मी थोडंसं झूम करतेच आहे, पण जर तुम्हाला नाही दिसली तर हा तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा नकाशा आहे. मूळ पुस्तकातल्याच नकाशा इथे घेतलेला आहे. जर तुम्हाला नाही लक्षात आलं, नाही दिसलं, रादर नावं छोटी आहेत, तर तुम्ही तुमचं पुस्तक रेफर करू शकता. आता भारतीय जलप्रणाली आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं 2च प्रकार आहेत. एक म्हणजे हिमालयातून वाहणाऱ्या नद्या आणि दुसरा म्हणजे आपण जे काल पाहिलं होतं की द्वीपकल्प म्हणजे इथला जो मधला सगळा भाग आहे त्यातून वाहणाऱ्या नद्या. या 2च प्रकारात आपल्याला इथे सगळं बघायचं आहे. आता पहिल्यांदा आपण बघणार आहोत तर हिमालयातल्या नद्या. ओके. काल मी तुम्हाला सांगितलं की हिमालय कुठे आहे, तर वरती म्हणजे जम्मू काश्मीर लेह लडाख पासून जो अगदी सुरू होतो तो इथे अरुणाचल प्रदेश पर्यंत त्याचा आपला विस्तार आहे हिमालयाचा. तर ह्या ज्या नद्या असतात, ज्या हिमालयातून नद्या वाहतात त्यांना हिमालयीन नद्या असं म्हणतात. ह्या ज्या नद्या आहेत त्यांना हिमालयीन नदी असं म्हणतात कारण त्या हिमालयातून वाहतात. आणि महत्वाचं म्हणजे ह्या नद्या 12माही असतात म्हणजे 12ही महिने या नद्यांना पाणी असतं. ओके. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं 2 खूप महत्वाचे मुद्दे आहेत हिमालयामध्ये. आता याच्यात 2 महत्वाच्या आपल्याला नद्या बघायच्या आहेत. एक म्हणजे गंगा नदी आणि दुसरी म्हणजे सिंधू नदी. आता ब्रह्मपुत्रा सुद्धा आहे पण ब्रह्मपुत्रा इथे मेन्शन त्यांनी केलेली नाहीये. सो आधी आपण फक्त 2च नद्या बघूया. तर हिमालयातून वाहणाऱ्या कुठल्या 2 नद्या आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. एक म्हणजे गंगा, एक म्हणजे सिंधू. आता गंगा आधी आपण जर बघितली तर गंगेचा उगम हा हिमालयातून होतो. मग इथे तुम्हाला दिसतोय की गंगोत्री. गंगोत्री हे ठिकाण आहे जिथे गंगेचा उगम होतो. बरोबर. सो गंगा ही महत्वाची नदी आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या थोडस पुढे मानस सरोवरामध्ये यमुनोत्री म्हणजे यमुना नदीचा उगम होतो. त्या ठिकाणाला म्हणतात यमुनोत्री. आणि जिथे गंगा नदीचा उगम होतो त्याला म्हणतात गंगोत्री. गंगा, गंगोत्री, यमुना, यमुनोत्री असं लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर यमुना ही गंगेची सगळ्यात महत्वाची आणि मोठी उपनदी आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच गंगा नदी जेव्हा इथून उगम पावते त्याच्यानंतर पहिली मिळणारी नदी किंवा पहिली मोठी तिची उपनदी ही यमुना आहे. बघा ही नदी किती मोठी आहे की ह्या परत यमुनेला किती परत इथे उपनद्या आहेत. इथे दिसतायत तुम्हाला चंबळ, सिंध, बेटवा, केन, बरोबर. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की गंगा नदीची यमुना ही किती मोठी उपनदी आहे. मग तुम्हाला ह्याच्यात महत्वाचे काय काय प्रश्न येऊ शकतात. तर पहिला, गंगेचा उगम कुठे होतो. गंगा नदी ही हिमालयातली नदी आहे, त्याला 12 पाणी असतं. त्याचा उगम कुठे होतो. यमुनोत्रीचा उगम कुठे होतो. यमुनोत्री ही गंगेची सगळ्यात मोठी उपनदी आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न सगळ्यात महत्वाचे, आता ह्याच्या उपनद्या, गंगा आणि यमुनेच्या उपनद्या. यमुनेच्या उपनद्या कुठल्या कुठल्या आहेत तर चंबळ, सिंध, बेटवा, केन. ओके. आता जर तुमच्या नसेल लक्षात राहत तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक ट्रिक करून ते लक्षात ठेवू शकता. म्हणजे प्रत्येक याचं एक एक पहिला अक्षर घ्या. चम, सिम, बे, के. सो असं पण तुम्ही करू शकता. म्हणजे चम, सिम, बे, के. सो असं जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला त्या बाकीच्या ज्या नद्यांची नावं आहेत ती लक्षात राहतील. किंवा अगदी नसेल तर पूर्ण सगळ्या नद्यांची नावं एकत्र करा. चंबळ, सिंध, बेटवा, केन. सो असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. पण ह्या त्याच्या 4 महत्वाच्या उपनद्या आहेत. त्याच्यानंतर मात्र पुढच्या ज्या आहेत त्या ज्या आपण बघणार आहोत त्या गंगोत्री, म्हणजे गंगोत्री पासून गंगा नदी सुरू झाल्यानंतर त्याच्या कुठल्या उपनद्या आहेत. तर त्याच्यामध्ये बऱ्याच उपनद्या आहेत. याच्यात डाव्या बाजूच्या आणि उजव्या बाजूच्या, म्हणजे डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या आणि उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या, अशा पण त्याचे प्रकार आहेत. सो तर तुम्हाला कुठले कुठले लक्षात ठेवायचे तर बघा, गोमती, शारदा, घागरा, गंडक, कोसी, हुबळी, सोन, दामोदर, या सगळ्या ज्या नद्या आहेत या सगळ्या गंगेच्या उपनद्या आहेत. परत सांगते कुठल्या कुठल्या आहेत. गोमती, शारदा, घागरा, गंडक किंवा गंडकी, त्याच्यानंतर सोन, कोसी, हुगळी, दामोदर आणि सुवर्णरेखा, अशा त्याच्या या सगळ्या गंगेच्या उपनद्या आहेत. तर गंगा ही नदी आपल्याला माहितीये की मी जसं सांगितलं आता हिमालयातून उगम पावते आणि नंतर ती भारतातल्या महत्वाच्या राज्यातून प्रवेश करत 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 तिला बाकीच्या उपनद्या येऊन मिळतात आणि शेवटी ती बांगलादेशातून खाली येऊन ती बंगालच्या उपसागराला मिळते. सो आता याच्यामध्ये परत महत्वाचा प्रश्न काय आहे की गंगा नदी कुठल्या समुद्राला मिळते, हा महत्वाचा प्रश्न आहे. तिची जी उपनद्या आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचंय. कुठल्या कुठल्या उपनद्या आहेत याच्यामध्ये इतकंच महत्वाचं आहे की कुठल्या त्याच्या उपनद्या आहेत. बरोबर आहे. आता पुढचं आपण बघणार आहोत ती म्हणजे सिंधू नदी. आता सिंधू नदी जर आपल्याला बघायची असेल तर सिंधू नदीचा उगम हा अगदी हिमालय पर्वतात, म्हणजे जिथे वुलर सरोवर आहे तिथे सिंधू नदीचा उगम होतो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचंय की सिंधू नदीचा उगम कुठे होतो, त्याच्या कुठल्या कुठल्या उपनद्या आहेत. आता सिंधू नदीच्या बाबतीत 2 मतप्रवाह आहेत. म्हणजेच काय की सिंधू नदीच्या काही ज्या उपनद्या आहेत या भारतातून वाहतात तर काही उपनद्या मात्र पाकिस्तानातून वाहतात. ओके. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आता याच्यामधल्या कुठल्या कुठल्या आपण बघणार आहोत की कुठल्या कुठल्या याच्या उपनद्या आहेत. तर सिंधू ही नदी आल्यानंतर इथे झेलम आहे, गिरगिट आहे, रावी आहे, बियास आहे, सतलज आहे, चिनाब आहे. ओके. आणि मग ही नदी अशीच खाली येऊन 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 ही अरबी समुद्रात मिळते. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या नद्यांच्या उपनद्या कुठल्या आहेत. मग याच्यामध्ये जर तुम्ही इथे पाहिलं तर सिंधू नदी वुलर सरोवरातून उगवल्यानंतर इथे झेलम, रावी, बियास या सगळ्या नद्या ज्या आहेत या आपल्या इंडियातल्या नद्या आहेत. त्याच्यानंतर पुढे जशी ही नदी पुढे सरकते तशी ही पाकिस्तानात प्रवेश करता करता हिला सतलज, रावी, चिनाब या नद्या येऊन मिळतात. इथे तुम्हाला दिसत असेल बघा, इथे छोट्या 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 नद्या मिळाल्यात आणि चिनाब नंतर ही सगळी सिंधू नदी एकत्र झालेली आहे आणि मग नंतर ती पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळालेली आहे. तर हे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं
लक्षात ठेवायचं आहे की कुठल्या कुठल्या नद्या आहेत, त्याच्या उपनद्या कुठल्या आहेत आणि त्याची मेनली उगमस्थानं कुठली आहेत, एवढंच त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. आता आपण बघणार आहोत द्विकल्पीय नद्या. आता द्विकल्पीय नद्यांमध्ये कुठल्या कुठल्या आहेत, तर ह्याच्यात 2 प्रकार पडतात परत, की एक तर पूर्वेकडच्या वाहिन्या किंवा पूर्व वाहिनी नद्या, म्हणजे ज्या नद्या पूर्वेकडे येतात वाहत आणि बंगालच्या उपसागराला मिळतात, आणि काही नद्या या पश्चिमेकडे वाहत जाऊन जाऊन म्हणजे त्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जातात आणि इथे अरबी समुद्राला जाऊन मिळतात. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. अजून एक महत्वाचा मुद्दा जो मी तुम्हाला सांगायला विसरले, की गंगा आणि सिंधू. आता गंगेच्या बाबतीत बंगालचा उपसागर, ओके. आता इथे ब वरती अनुस्वार आहे, मग लक्षात ठेवा बंग म्हणजे गंगा बंगालच्या उपसागराला मिळते आणि जी सिंधू आहे ती मात्र अरबी समुद्राला मिळते, ओके. सो एक जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला पुढचंही ऑटोमॅटिक लक्षात राहील. हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत, हे विचारले जाऊ शकतात. आता पूर्व वाहिन्या नद्या आपण आधी बघूया. मी सांगितलं पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी नद्या. तर पश्चिम वाहिनी नद्या ज्या आहेत या सगळ्या पश्चिम घाटातून वाहणाऱ्या नद्या आहेत. आपण काल बघितलेलं आहे पश्चिम घाट, बरोबर. तर बघा आता इथे त्र्यंबकेश्वर म्हणजे नाशिक आलं, भीमाशंकर, महाबळेश्वर, बरोबर. ह्या सगळ्या नद्या म्हणजे कुठल्या कुठल्या नद्या, तर गोदावरी वाहते इथून, तापी आहे, त्यांनी आरो केलेले आहेत बघा. नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी आहे, कारण त्यांनी ही नदी इथून अमरकंटक पठारावरून उगम पावते आणि ती कुठे येते, तर अरबी समुद्राला येऊन मिळते. तसंच तापी ही नदी सुद्धा मुलताई डोंगरात उगम पावते आणि ती कुठे येऊन मिळते, तर अरबी समुद्राला येऊन मिळते. पण गोदावरी जर तुम्ही पाहिलं तर गोदावरी उगम कुठे पावते, नाशिकामध्ये, म्हणजेच नाशिकात त्र्यंबकेश्वर जवळ, आणि ती येते कुठे, पुढे नंतर एकत्र येऊन येऊन तिला तिच्या उपनद्या म्हणजे वैनगंगा, पैनगंगा, पंचगंगा, प्राणहिता या सगळ्या नद्या येऊन मिळून मग ही बंगालच्या उपसागराला मिळते, बरोबर. कृष्णा सुद्धा पूर्व वाहिनी नदी आहे बघा, इथे ती वाहताना तुम्हाला त्यांनी दाखवलेलं आहे, आरोज बघा त्याचे कृष्णा नदीचे. तर आता कुठल्या कुठल्या नद्या या पूर्व वाहिनी आहेत आणि कुठल्या पश्चिम वाहिनी आहेत, तर पश्चिम वाहिनीमध्ये मी तुम्हाला सांगितलं तसं नर्मदा महत्वाची नदी आहे, तापी आहे, या 2 नद्या आहेत. त्याच्यानंतर पूर्व वाहिनीमध्ये गोदावरी आहे, कृष्णा आहे, कावेरी आहे. या सगळ्या ज्या नद्या आहेत या सगळ्या नद्या आपण पश्चिम वाहिनी पूर्व वाहिनी नद्या असं म्हणतो. आता हे तुम्ही कसं लक्षात ठेवाल, तर ह्याला एकच ऑप्शन आहे की 2 कॉलम करा. पश्चिम वाहिनी नद्या कुठल्या, पूर्व वाहिनी नद्या कुठल्या, त्याची नावं एका बाजूला लिहून ठेवा. पश्चिम वाहिनीची एका बाजूला लिहा, पूर्व वाहिनीची एका बाजूला लिहा. हा एक महत्वाचा मार्ग आहे ज्याच्याने तुम्ही लक्षात ठेवू शकता, तुमचा गोंधळ होणार नाही. पश्चिम वाहिनी नद्या कुठल्या आहेत, पूर्व वाहिनी नद्या कुठल्या आहेत. आता याच्यात सगळ्यात महत्वाचं कुठली, पूर्व वाहिनीमध्ये गोदावरी ही भारतातली 2ऱ्या नंबरची नदी मानली जाते, म्हणजे पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने जर आपण पाहिली तर ती महत्वाची नदी मानली जाते. तर पश्चिम वाहिन्यांमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की मही ही एक सुद्धा नदी आहे, साबरमती आहे. तर ह्या सगळ्या नद्या, नर्मदा आहे, बरोबर आहे, तापी आहे, ह्या सगळ्या ज्या नद्या आहेत या सगळ्या नद्या महत्वाच्या नद्या अशा मानल्या जातात. तर एवढंच तुम्हाला आता याच्यामध्ये भारताच्या ह्याच्यात लक्षात ठेवायचंय, बाकी आपल्याला कुठल्याही नद्या बघायच्या नाहीये. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की कॉलम करा, त्याच्या पुढे फार तर तुम्हाला हवा असेल तर 3 कॉलम करा. एक पश्चिम वाहिनी केली, त्यात जर माही नदी असेल किंवा आपली गोदावरी असेल तर गोदावरीच्या पुढे लिहा की कुठल्या कुठल्या त्याच्या हे आहेत ट्रिब्युटरीज, म्हणजेच त्याच्या आपण काय म्हणतो कुठल्या नद्या त्याला येऊन मिळतात किंवा उपनद्या, राहतात मला उपनद्या असं म्हणायचं. सो उपनद्या कुठल्या कुठल्या आहेत ह्या सगळ्या तुम्ही लिहून ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला बाकी सगळं वाचायची गरज नाहीये, फक्त तेवढं केलं तरी चालणार आहे. ठीक आहे. सो हे झालं भारताच्या बाबतीत. मग आता लक्षात काय ठेवायचं आहे, नद्यांमधलं सगळ्यात महत्वाचे कुठले कुठले मुद्दे आहेत, तर नद्यांमध्ये हिमालयातल्या कुठल्या नद्या आहेत, त्यांची नावं काय आहेत, त्यांची उगमस्थानं कुठली आहेत, त्यांच्या उपनद्यांची नावं कुठली आहेत, उपनद्या कुठे उगम पावतात हे महत्वाचं आहे. हिमालयातल्या नद्या 12 महिने असतात, हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचं जे आहे
द्वीपकल्पातल्या नद्या, त्याच्यामध्ये पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्यांची नावं, त्यांच्या उपनद्या कुठल्या बाजूला वाहतात आणि कुठल्या उपसागराला जाऊन मिळतात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. लक्षात आलं इथपर्यंत? कोणाला काही डाऊट? ओके. ओके, काय सांगत होते मी मगाशी? मला सांगितलं तर मी परत सांगते. कारण की म्हणजे मी काय सांगत होते, तुला काय नाही कळलं हे मला सांग, मी परत सांगते. कृतिकाच ना? हा, तुला काही डाऊट आहे का? मला काय तुला नाही समजलेलं आहे ते मला सांग, मी परत एकदा सांगते. ओके, आता आपण पुढे जाऊया आणि बघूया ब्राझील मधल्या नद्या. ब्राझील मधल्या कुठल्या कुठल्या नदी प्रणाली आहे? तर ब्राझीलमध्ये 4 महत्वाच्या नदी प्रणाली आहेत. एक म्हणजे जी आहे पहिल्यात सगळ्यात महत्वाची, जी अमेझॉन नदी प्रणाली म्हणजे ही, बरोबर. याच्यामध्ये आता कुठे उगम होतो? तर अमेझॉन नदीचा उगम हा पेरू देशातल्या अँडीज पर्वतरांगांच्या पूर्व उतारावरती या नदीचा उगम होतो. आता लक्षात कसं ठेवणार आहात? पेरू म्हणजे आपण खातो ते फळ. लक्षात ठेवा, पेरू हे 10 देश आहे. पेरू नावाच्या म्हणजे किंवा पेरू फळाच्या कुठे होतो? तर अँडीज, अंड लक्षात ठेवा. ओके, पेरू आणि अंड किंवा पेरू देशाच्या अँडीज पर्वतावर, अँडीज पर्वत रांगा आहेत, जशा हिमालयन रांगा आहेत तशाच अँडीजच्या रांगा आहेत. तर तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता, तिथे अमेझॉन नदीचा उगम होतो. याच्यामध्ये प्रचंड, मी तुम्हाला सांगितली, ही देशात म्हणजे जगातली सगळ्यात महत्वाची नदी मानली जाते. त्याच्यामुळे या पाण्याच्या विसर्गाचं प्रमाण खूप जास्ती आहे, म्हणजे वाहून आणणारं पाणी हे खूप जास्ती आहे. आणि म्हणून ही नदी जिथे उगम पावते त्याच्या जवळ अटलांटिक महासागरात, म्हणजे इथे खूप मोठ्या प्रमाणावरती बेटांची निर्मिती झाली आहे. जसं आपण मगाशी पाहिलं, मार्जा बेट हे त्यामधलंच एक आहे. तर इथे सगळं वाहून आणणाऱ्या या ज्या सगळ्या ह्याच्यामुळे, विसर्गामुळे पाण्याच्या, इथे खूप मोठ्या प्रमाणावरती बेट निर्माण झालेली आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे पॅराग्वे आणि पराना. ओके, म्हणजे या 2 नद्या, पॅराग्वे आणि पराना. आता ह्या नैऋत्य भागात ब्राझीलचा उगम पावतात, बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्जेंटिना देशामध्ये, म्हणजे इथे हा अर्जेंटिना देश आहे, या देशात ह्या 2 नद्या ज्या आहेत, पॅराग्वे आणि पराना, ह्या देशातल्या प्लाटा, प्लाटा ही नदीचं नाव आहे. तर ह्या 2 काय करतात? तर बघा, ही पॅराग्वे नदी आहे, ही पराना नदी आहे. ह्या 2 अमेझॉनच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे सॉरी, ब्राझीलमध्ये उगम तर पावतात. आणि उगम पावल्यानंतर त्या काय करतात? तर पुढे जाऊन ह्या दोन्ही नद्या एकत्र येतात आणि त्या अर्जेंटिना देशातल्या प्लाटा या नदीला जाऊन मिळतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये फक्त एकच लक्षात ठेवायचं की या कुठे जाऊन मिळतात? तर अर्जेंटिना देशामधल्या प्लाटा. प्लुटो वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता, प्लुटो ग्रह आहे, बरोबर. तर आपण तुम्ही त्याच्यावरून लक्षात ठेवू शकता की प्लाटा, प्लुटो. सो अर्जेंटिना देशातल्या प्लाटा या नदीला या जाऊन नद्या मिळतात. आता पुढची जी आहे साओ फ्रान्सिस्को, म्हणजे ही नदी, बरोबर. तर मी तुम्हाला सांगितलं की ही सगळ्यात दक्षिण अमेरिका खंडातली सगळ्यात महत्वाची, म्हणजे ब्राझील मधली सगळ्यात महत्वाची आणि मोठी नदी आहे. तर याच्यामध्ये हा जो भाग आहे, ही इतकी मोठी नदी असल्यामुळे ही नदी जलवाहतुकीसाठी महत्वाची वापरली जाते. हे तुम्हाला फक्त याच्यात लक्षात ठेवायचं आहे, बाकी याच्यात खूप असं काही लक्षात ठेवण्यासारखं नाही. आणि शेवटचं जे आहे ते किनारी प्रदेश. आता किनारी प्रदेशातल्या नद्यांची वैशिष्ट्य, म्हणजे हे सगळे जे किनारी प्रदेश आहेत याच्या नद्यांची काय वैशिष्ट्य आहेत? तर या सगळ्या नद्या असतात या छोट्या छोट्या कमी कमी लांबीच्या नद्या आहेत. दुसरी गोष्ट, इथे सगळ्या किनारी प्रदेशामध्ये लोकवस्ती असल्यामुळे या नद्यांना खूप महत्व प्राप्त झालंय. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की जलवाहतुकीसाठी या नद्या वापरल्या जातात.
तिसरं जे आहे ते परनिबा आणि इटापेकरू या उत्तरेकडे वाहणाऱ्या आणि नंतर अटलांटिक महासागरांना, म्हणजे हे बघ, पॅरानिबा ही नदी इथे आणि इटापेकरू ही जी नदी आहे या नद्या नंतर वाहत जाऊन अटलांटिक महासागराला मिळतात. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो आता याच्यामध्ये तुम्ही फक्त काय लक्षात ठेवणार आहात, तर महत्वाच्या किनारी प्रदेशातल्या नद्या या छोट्या छोट्या लांबीच्या असतात, म्हणजे खूप काही मोठ्या नसतात. त्याच्यामुळे ह्या जलवाहतुकीसाठी किंवा मासेमारीसाठी वापरल्या जातात. आणि ह्या सगळ्या किनारी प्रदेशांमध्ये काय आहे, तर सगळी लोकवस्ती आहे, तिथे लोक राहतात, बरोबर. त्याच्यामुळे ह्या नद्यांचा वापर जास्तीत जास्त केला जातो. आणि शेवटचं महत्वाचं, इटापेकरू आणि पॅरानिबा ही नदी जाऊन शेवटी अटलांटिक महासागराला मिळते. लक्षात आलंय इथपर्यंत? आता आपण प्रश्न बघणार आहोत, कुठले कुठले महत्वाचे प्रश्न आहेत. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न जो आहे तो आहे, ब्राझीलचा सर्वाधिक भाग हा कशाचा आहे, तर तो उच्चभूमीचा आहे. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग हा उच्चभूमीने व्यापलेला आहे. दुसरं, भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहे. ओके. तिसरं, की अमेझॉन नदी ही जगातली सर्वात आपण नाही म्हणू शकणार, पण जगातली एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत कुठलाही त्रिभुज प्रदेश नाही. ओके. आणि सगळ्यात पुढचे महत्वाचे प्रश्न म्हणजे, आता याच्यामध्ये ओके, आरवली पर्वत कुठे आहे, भारतात आहे, बरोबर. आरवली पर्वताच्या पायथ्याशी कुठलं पठार आहे, तर माळव्याचं पठार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला काय म्हणतात, तर थर वाळवंट असं म्हटलं जातं. शिवालिक ही भारताची सगळ्यात अर्वाचीन रांग आहे. शिवालिक रांग ही सगळ्यात तरुण हिमालय किंवा हिमाचल रांग म्हणून ओळखली जाते. ओके. आता हे झालं आपण प्राकृतिक विभागाबद्दल. आता नद्यांबद्दल बघूया. तर आता नद्यांमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, तर प्रमुख नदी हिमालयातली कुठली आहे, तर ती कुठली आहे, तर गंगा आणि सिंधू या हिमालयातल्या प्रमुख नद्या आहेत. गंगा नदीचा उगम कुठे होतो, गंगोत्री इथे. यमुनेचा उगम कुठे होतो, यमुनोत्री इथे, बरोबर. त्याच्यानंतर कावेरी नदी कुठल्या राज्यातून वाहते, तर ती वाहते कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यातून या नदी वाहते, बरोबर. अमेझॉन नदीचा उगम कुठे होतो, मी तुम्हाला सांगितलं, पेरू हे फळ, अँडीज अंड. पेरू आणि अंड लक्षात ठेवा. पेरू आणि अँडीज पर्वताच्या पूर्व उतारावरती होतो. ब्राझील मधलं सर्वोच्च शिखर कुठलं आहे, तर पिको दी नेब्लिना हे ब्राझील मधलं सगळ्यात उंच शिखर आहे. यमुना नदीच्या प्रमुख उपनद्या कुठल्या कुठल्या आहेत, सॉरी, गंगा नदीच्या, तर यमुना, घागरा, गंडक, कोसी या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. सिंधू नदीच्या भारतातल्या कुठल्या उपनद्या आहेत, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, लिहून घ्या. ठीक आहे. भारतातल्या उपनद्या कुठल्या आहेत सिंधू नदीच्या, तर बियास, रावी, चिनाब, झेलम, सतलज. ओके. भारतातल्या उपनद्या सिंधू नदीच्या सतलज, बियास, रावी, चिनाब, झेलम. ओके. आलंय लक्षात? अजून काही प्रश्न याच्यावरती? ओके. सगळ्यांना कळलेलं आहे? परफेक्ट, व्हेरी गुड. आता आपण तर पुढे जर तुम्हाला सगळ्यांना काही प्रश्न नसतील तर आपण आता पुढे जाणार आहोत. आणि आज आपण एक राज्यशास्त्राचा पुढचा धडा आपण सुरुवात करणार आहोत. पूर्ण आपण नाही करू शकणार कदाचित, पण आपण ऍटलीस्ट सुरुवात तरी आज करणार आहोत. ओके. तर मी आज दुसरा जो धडा आहे, जो आहे निवडणूक प्रक्रिया, राज्यशास्त्रातला दुसरा धडा निवडणूक प्रक्रिया आज मी घेणार आहे. तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण आज या ह्याच्यात बघणार आहोत की निवडणूक आयोग म्हणजे काय, निवडणूक आयुक्त म्हणजे काय. तर याच्यामध्ये आपण आज थोडस त्याच्यावरती आज आपण म्हणजे मी रात्र बोलणार आहे. ओके. तर
सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरू करूया की निवडणूक आयोगापासून. ओके. आता निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा संविधानाच्या कलम नंबर 324 अन्वये अस्तित्वात आलेली आहे. हा महत्वाचा प्रश्न आहे. कुठेतरी लिहून घ्या जर तुम्हाला हवं असेल तर. तर निवडणूक आयोग हे कितव्या संविधानाच्या कोणत्या कलमातून अस्तित्वात आलेलं आहे? तर 324 अन्वये या कलमातून ते अस्तित्वात आलेलं आहे. आता किती साली या निवडणूक आयोगाची स्थापना झाली? तर 1950. आता बघा हे तुम्ही सोप्पं लक्षात ठेवू शकता. जेव्हा आपला प्रजासत्ताक दिन असतो 26 जानेवारी आणि जेव्हा आपला संविधान आपण पाहिलं होतं की परवाच्या दिवशी जेव्हा मी तुम्हाला संविधानाबद्दल सांगत होते, तर 1950 साली आपल्याला मान्यता मिळालेली आहे. तर सेम तुम्ही लक्षात ठेवा त्याच साली निवडणूक आयोगाची सुद्धा स्थापना झालेली आहे. आता ह्या निवडणूक आयोगाची जबाबदारी काय असते? तर निवडणूक सुरू होण्यापासून म्हणजे अगदी त्याची सगळी तयारी करण्यापासून, सगळे निर्णय घेण्यापासून ते अगदी शेवटी ती सगळी जबाबदारी पार पाडून त्याचा निकाल लावण्यापर्यंतची जबाबदारी ही निवडणूक आयोगावरती असते. त्यानंतर आता निवडणूक आयुक्त म्हणजेच तुमच्या लक्षात येईल, की निवडणूक जी समिती आहे किंवा आयोग आहे, हा किती महत्वाचा आहे, यांच्यावरती किती जबाबदारी असू शकते. बघा, भारतातल्या 28 राज्यांमध्ये तुम्ही प्रत्येक भागात, प्रत्येक विभागानुसार निवडणूक घेणं, त्यात सगळी तयारी करणं, विभाग ठरवणं, त्या विभागामध्ये प्रत्येक ठिकाणी मतदान व्यवस्थित होतंय का नाही हे बघणं, ही सगळी जबाबदारी या आयोगाची असते. आता आयुक्त काय आहे निवडणूक आयुक्त? तर आता ही जी निवडणूकची समिती आहे किंवा आयोग आहे, हा कोण चालवतो? तर याच्यामध्ये एक आयुक्त आणि 2 निवडणूक म्हणजे सरळ आपण म्हणू शकतो, की एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 त्याचे मदतनीस म्हणजे 2 अन्य निवडणूक आयुक्त असे टोटल 3 जण असतात आणि या तिघांनाही समान अधिकार असतात. परत सांगते, एक जो मुख्य असतो, बरोबर? मुख्य निवडणूक आयोग अधिकारी आपण ज्याला म्हणतो आणि त्याच्याबरोबर 2 त्याचे मदतनीस असतात, जे आपण साइडर्स म्हणतो. तर टोटल 3 जण असतात, की हे सगळ्या निवडणूक आयोगावरती लक्ष ठेवत असतात आणि या तिघांनाही समान अधिकार असतात. पुढचं जे आहे, आता हे आयुक्त जे आहेत, हे कोण नेमतं? आपण नेमतो का? जनता नेमते का? नाही. तर ह्या आयुक्तांची जी प्रक्रिया आहे किंवा नेमणूक आहे, ती कोण करतो? तर ती राष्ट्रपती करते. परत हा महत्वाचा प्रश्न आहे, की निवडणूक आयुक्तांची नेमणूक हे कोण करतं? तर हे राष्ट्रपतींकडून होत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर राजकीय वा साध्या कारणांवरून सुद्धा आयुक्तांना पदमुक्त केलं जात नाही. म्हणजे बघा, जरी काही राजकीय कारणं असतील किंवा कुठलीही क्षुल्लक अशी कारणं असतील, की निवडणूक वेळेत झाल्या नाहीत किंवा कुठले राजकीय पक्ष मध्ये पडतायत, निवडणुकाच्या तारखा वेगळ्या हव्यात, तरी सुद्धा यांच्या बडतर्फीवरती त्याचा कुठलाही परिणाम होत नाही. बरोबर? आता हे झाले महत्वाचे 3 लोक, बरोबर? आता एवढेच फक्त निवडणूक आयोगात असतात का? तर नाही. मग हे निवडणूक जेव्हा तुम्ही कधी पाहिलेली आहे का निवडणूक? आता तुम्ही अजून अजून माझ्या आता यावर्षीपासून तुम्हाला काही-काही लोकांना अजून 16च आहेत, नाही का? पुढच्या 18 वर्षानंतर तुम्हाला बघता येईल. तुम्हाला जाऊन स्वतःला मतदान करता येईल. तेव्हा तुम्ही बघू शकता, की निवडणूक जेव्हा घेतली जाते, तेव्हा फक्त 3 व्यक्ती नसतात. तर त्याच्यामागे खूप मोठी लोकसंख्या असते. खूप मोठ्या प्रमाणावरती लोकं असतात, जी हे सगळं हँडल करत असतात, सगळं सांभाळत असतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोणाला काम असतं? तर केंद्र आणि राज्यांचे कर्मचारी आणि शिक्षक. हं. म्हणजे कोण सगळं करत असतं हे? तर केंद्र आणि राज्याचे जे काही कर्मचारी असतात, ज्यांना तुम्ही ऐकलं असेल, की मला यावेळेस निवडणूक आयोगाची ड्युटी लागलेली आहे. मग शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा ही ड्युटी असते. तर हे सगळेजण या निवडणूक प्रक्रियेला मदत करत असतात. आता अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सुकुमार सेन हे स्वतंत्र भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते. खूप महत्वाचा प्रश्न. कुठेतरी लिहून घ्या. सुकुमार सेन हे स्वतंत्र भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते. हं. आता आपण हे पाहिलं निवडणूक आयोग म्हणजे काय? निवडणूक आयुक्त कोण नेमतं? किती असतात?
आता आपण बघणार आहोत की ह्या निवडणूक आयोगाची काय कामं असतात, काय करतात हे निवडणूक आयोग. तर बघा, आता आपण एक करूया. पहिलं जे आहे ते मतदार यादी. म्हणजे आता जसं तुम्हाला मी सांगितलं की अजून तुम्ही 16 वर्षाचे आहात, 2 वर्षानंतर तुम्ही 18 वर्षाचे व्हाल, मग तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळेल. म्हणजे दरवर्षी काही हजारो लाखोंच्या संख्येने नवीन मतदार निर्माण होत असतात. जे 18 वर्ष पूर्ण होतात आणि जे इलिजिबल होतात. जे निवडणूक प्रक्रियेमध्ये किंवा मतदार प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. मग ह्या लोकांची नोंदी करणं, त्यांच्या याद्या करणं, त्यांना त्यांचे सगळी कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना निवडणूक आयोगाकडून ओळखपत्र देणं, या सगळ्या कामं याच्यामध्ये केली जातात. दुसरी गोष्ट, की मतदारांच्या याद्या तयार करायच्या म्हणजे जे आधीचे मतदार आहेत एवढ्या वर्षांचे त्यांच्या याद्या तयार करायच्या. नवीन जे मतदार येतायत त्यांच्या याद्या तयार करायच्या. जे लोकं मृत झालेले आहेत म्हणजे मृत व्यक्ती किंवा स्थलांतरित व्यक्ती यांची नावं वगळायची, बरोबर? आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं मी तुम्हाला सांगितलं, की मतदारांना ओळखपत्र द्यायचं. हे सगळी महत्त्वाची मतदार याद्यासंबंधीची कामं निवडणूक आयोग करत असतं. पुढचं निवडणुकीचा कार्यक्रम. आता ठीक आहे, हे मतदार याद्या वगैरे झाल्या, सगळ्या प्रसिद्ध झाल्या. त्याच्यामधून तुम्हाला लक्षात आलं, की किती लोकं होणार आहेत. आता खरी कामं सुरू होतात ती म्हणजे निवडणुकीची. ओके. मग निवडणूक कधी घ्यायची आहे, त्याचं वेळापत्रक तयार करायचं, त्याचा संपूर्ण कालावधी निश्चित करायचा, कुठे-कुठे घ्यायचं आहे, कुठले विभाग याच्यामध्ये सहभागी करायचे आहेत, किती विभाग आहेत, या सगळ्यांची यादी तयार करणं, त्याचं संचलन करणं ही कामं याच्यामध्ये होतात. हं. पुढचं जे आहे उमेदवारी अर्जासंबंधी. आता ह्याच्यामध्ये उमेदवारांचे निवडणुकीचे अर्ज स्वीकारणं म्हणजे जे कोणी उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत त्यांचे अर्ज स्वीकारणं. हे अर्ज खरे आहेत का? त्याच्यामध्ये ज्या काही आपल्या संविधानामध्ये अटी घातलेल्या असतात म्हणजे वयाची अट असेल, शिक्षणाची अट असेल, तर ह्या सगळ्या अटींची छाननी करणं म्हणजे मग त्यांचं आधार कार्ड बघणं किंवा ते खरंच त्यांचा जन्म त्याच वर्षातला आहे का? त्यांचं वय तेवढं आहे का? त्यांचं राहण्याचं ठिकाण हे तेच आहे का? हे सगळ्याची छाननी केली जाते. आणि मग त्याच्यातून जे पात्र उमेदवार असतात, त्यांना काय केलं जातं तर त्यांना म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी परवानगी पत्र देणं आणि शेवटचं जे उमेदवारांची छाननी झालेली नसते, ज्यांच्यामध्ये काही त्रुटी असतात, त्या उमेदवारांचे अर्ज फेटाळणं, ही त्यांची कामं असतात. आता पुढचं हे झालं आता राजकीय पक्ष. मग राजकीय पक्षांना मान्यता देणं, काही पक्षांच्या मान्यता रद्द करणं किंवा निवडणुकांची चिन्ह देणं. म्हणजे बघ, कुणाला हात देतात, कुणाला कपबशी असते, कुणाला झाडू असतो, कुणाला खराटा असतो, बरोबर? तर ह्या सगळ्या निवडणूक पक्षांना चिन्ह देणं ही सुद्धा यांची कामं असतात. आता सगळ्यात महत्त्वाचं पुढचं म्हणजे निवडणुकांसंबंधीचे वाद. तुम्ही ऐकलं असेल पेपरमध्ये जेव्हा-जेव्हा निवडणुका होतात, तेव्हा खूप पेपरमध्ये रकानेच्या रकाने भरून येत असतात, की याच्यामध्ये मारामारी झाली, या 2 पक्षांमध्ये भांडणं झाली, यांनी ह्याचं डोकं फोडलं, यांनी त्याचं डोकं फोडलं, बरोबर? तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? तर वाद होतात. कधी-कधी मतपत्रिका फोडल्या जातात, काही लोकांना फितवलं जातं, बोगस मतदान केलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे वाद निर्माण होतात. तर हे वाद निर्माण झालेले सोडवणं किंवा जर अशा ह्याच्यामध्ये की बोगस मतदान करणारा कुठला पक्ष निघाला किंवा कुठला उमेदवार निघाला, तर त्याची मान्यता रद्द करणं ही जी सगळी कामं आहेत, ही सगळी निवडणूक आयोग ह्याच्यात लक्ष घालून करत असतो. आता हे झालं निवडणुकाच्या बाबतीत. आता त्यांची प्रक्रिया काय असते? तर सगळ्यात महत्त्वाची मतदारसंघांची निर्मिती करणं. आधी मतदारसंघांची निर्मिती करायची. मग त्याच्यानंतर त्यांच्या याद्या निश्चित करायच्या. मग उमेदवारांकडून अर्ज मागवायचे, त्याची छाननी करायची आणि त्यांचे जे अर्ज आहेत, ते जे अर्ज बरोबर आहेत, त्यांचे अर्ज स्वीकारायचे, उरलेल्यांचे फेटाळायचे. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मग मात्र निवडणुकीचा प्रचार सुरू करायचा. निवडणुकीचा प्रचार सुरू केल्यानंतर त्यांना काही ठराविक दिवस दिले जातात. त्या ठराविक दिवसांमध्ये तुमचा प्रचार तुम्ही जो कोणी उमेदवार आहे, त्याचा जो पक्ष आहे, त्या पक्षाच्याद्वारे तुम्ही तुमचं हे करू शकता, प्रचार करू शकता निवडणुकीचा.
हे झाल्यानंतर मग प्रत्यक्ष मतदान होतं. मग मतमोजणी होते आणि मग निवडणुकांचे निकाल लागतात आणि जर त्या निकालांमधून काही वाद निर्माण झाले, तर त्या वादांचं निवारण केलं जातं. ही साधारण एक जनरल प्रक्रिया आहे, जी निवडणुकीमध्ये अ, म्हणजे फॉलो केली जाते. आता सगळ्यात पुढचं म्हणजे आचारसंहिता. आचारसंहिता काय आहे? तर आचारसंहिता म्हणजे काही निवडणुका ज्या आहेत या खुल्या वातावरणात कुठल्याही दबावाखाली न येता निष्पक्ष पद्धतीने करण्यासाठी काही उपाययोजना राबवल्या जातात. कुणाकडून? तर ऑब्व्हियसली निवडणूक आयोगाकडून. परत सांगते, म्हणजे ह्या ज्या निवडणुका जाहीर केल्या जातात, ह्या निवडणुका निपक्ष पद्धतीने म्हणजे ह्याच्यात कुठलाही भेदभाव, तुलना किंवा कुणाचाही स्वार्थ न बघता याचप्रमाणे खुल्या वातावरणात अशा व्यवस्थित व्हाव्या यासाठी काही उपाययोजना निवडणूक आयोग करतो. त्याला आपण म्हणतो आचारसंहिता. ओके. मग ही सगळ्यात महत्त्वाचं ह्याचं का कारण असतं, कशासाठी वापरलं जातं? तर निवडणुकीमध्ये होणाऱ्या किंवा त्या दरम्यान होणारे जे काही गैरप्रकार आहेत, म्हणजे तुम्ही वाचलं असेल बघा पेपरमध्ये, की जेव्हा निवडणूक जवळ येते, मग गाड्यांमध्ये खूप पैसे सापडतात, काही काय वस्तू सापडतात, कोणाकोणाला दारू दिली जाते, घरातलं सामान लोकांना वाटलं जातं, ब्लँकेट्स वाटली जातात, पैसे दिले जातात. हे कशासाठी केलं जातं? तर तुम्ही आम्हाला मतदान द्या, मतं द्या, यासाठी तुम्हाला हा गैरप्रकारच झाला ना. म्हणजे आपण निवडणूक आयोग किंवा संविधान काय म्हणतं, की तुम्ही निरपेक्ष पद्धतीने मतदान करा. तुम्ही कुणाकडून कुठल्याही दबावाखाली येऊन मतदान करू नका. म्हणजे मी तुला आज हे देतोय म्हणून तू माझ्यासाठी मतदान कर, असं करू नका. मग हा गैरप्रकार झाला. मग ह्या गैरप्रकारांना टाळा घालण्यासाठी किंवा आळा घालण्यासाठी यासाठी ही आचारसंहिता लागू केली जाते. आणि मग ही कुणाकुणाला आचारसंहिता लागू केली जाते, तर राजकीय सगळे पक्ष, सरकार, उमेदवार, मतदार या सगळ्यांना ही आचारसंहिता लागू केली जाते आणि जर या आचारसंहितेचा भंग केला, तर याच्यावरती गुन्हा सुद्धा तुम्हाला दाखल केला जाऊ शकतो. ओके. सो हे झालं आचारसंहिता. ह्याच्यावरती पण आचारसंहिताची डेफिनेशन म्हणजे व्याख्या काय आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. कशासाठी कोड ऑफ कंडक्ट ज्याला आपण म्हणतो किंवा आचारसंहिता, तर त्याचा मूळ उद्देश काय आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ओके. यस, ठीक आहे. मला असं वाटतं आज आपण इथपर्यंतच आचारसंहितापर्यंत करूया. उद्या त्याच्यामध्ये काही काय गरज आहे, काय सुधारणांची अपेक्षा आहे किंवा अजून काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, की ते कसे मतदान केलं जातं किंवा काय आहे, तर हे मी सगळं तुम्हाला आता उद्याच्या क्लासमध्ये सांगेन आणि मग उद्या आपण हा पूर्ण करूया चॅप्टर आणि मग आपण त्याच्यानंतर इतिहासाचा उद्यापासून म्हणजे उद्या हा धडा संपल्यानंतर मी इतिहासाचा दुसरा धडा उद्या घेणार आहे. पीडीएफ बाळा मी मॅडमकडे पाठवलेली आहे. मी प्रश्न पाठवलेले आहेत. तर मॅडम तुम्हाला ते देतील. ओके. याच्यात काही डाऊट आहे? समजलंय? काही लक्षात येत नाहीये कोणाला असा काही प्रश्न? ओके. ओके, ठीक आहे. मग आज आपण इकडे थांबूयात. उद्या भेटूयात. ओके. उद्या मात्र तुम्ही इतिहासाचा थोडासा अभ्यास करून या. मी तुम्हाला आधी सांगते ह्याच कारणासाठी, की मी काय घेणार आहे म्हणजे तुम्ही वाचून येऊ शकता आणि मग तुम्हाला जर काही प्रश्न असतील, तर प्रश्न तुम्ही मला विचारू शकता उद्याच्या क्लासमध्ये किंवा जे मी आधी काही शिकवतीये, जे शिकवणार आहे, ते जर तुम्ही वाचलत, आज शिकवलेलं सुद्धा वाचा म्हणजे त्याच्यात जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तर तुम्हाला मला उद्या विचारता येतील. ओके? ठीक आहे. उद्या भेटूया मग. येस. बाय बाय. हां, मी इतिहासाचा उद्या घेणार आहे दुसरा. आपण पहिला धडा पूर्ण केलेला आहे ना काल. आता आपले कुठले झाले? भूगोलाचे 2 धडे झालेत. अ, उद्या आपला राज्यशास्त्राचे पण 2 पूर्ण होतील. इतिहासाचा 1 झालेला आहे. आता उद्या मी हा पूर्ण राज्यशास्त्राचा करून इतिहासाचा 1 धडा उद्या मी सुरू करणार आहे. आपण पूर्ण नाही करू शकणार, पण मी सुरू तरी करणार आहे. ओके? येस. बाय बाय.